आता बघूया टॉप 9 बातम्या पुणे आणि पुणे जिल्ह्यातल्या। पुणे शहरात जोरदार पावसाची हजेरी। डेक्कन स्पारगेट भागाला पावसानं झोडपलं। पुणे शहरात पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे आयबी शासकीय विश्रामगृहाच्या मैदानात पाणी साचलं। पिंपरी चिंचवडच्या पठारे मळा परिसरात ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या वाहनांना बाहेर काढण्यात यश। अग्निशमन दलाच्या जवानांनी वाहनं बाहेर काढली। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण परिसरात जोरदार पाऊस। खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणात 32 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद। ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी। तुकोबांच्या पालखीचं 18 तर ज्ञानोबांच्या माऊलींच्या पालखीचं 19 जूनला प्रस्थान। दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचं पाणी, आरोग्य सेवांसह तंबूची तयारी पूर्ण। 11वीसाठी कोट्याद्वारे 2 दिवसात 33,716 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित। राखीव कोट्यातून विद्यार्थ्यांना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार। पुणे जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी बिगुल वाजणार। निवडणुकीच्या पूर्वतयारीला वेग। 2011ची जनगणना ग्राह्य धरली जाणार। पुण्यात अवजड वाहनांमुळे 15 दिवसात 11 जणांचा मृत्यू। अपघात करणारी बहुतांश वाहनं बांधकाम व्यावसायिकांची असल्याचं समोर। अवजड वाहनांवर कारवाई कधी करणार, नागरिकांचा प्रशासनाला सवाल। हिंदीच्या पाठ्यपुस्तकांची छपाई नाही, बालभारतीकडून स्पष्टीकरण। हिंदी विषयाची पाठ्यपुस्तकं छपाई केल्याचं वृत्त चुकीचं।